मी आता दुसरीकडे भाषण करताना सांगून आले की 10 वर्ष नंतर आपल्याकडे इलेक्शन होतो आहे. आपल्या नगरसेवकाचं इलेक्शन व्हायला आपल्याला 10 वर्ष लागली. आणि आत्ता जसं गजानन काळेंनी ती 2015ची क्लिप दाखवली, ह्यातून कळतंय की त्यांचं कामच झालेलं नव्हतं. काहीही इतके वर्ष काही काम केलेलं नाही आहे. त्यामुळे 10 वर्ष लागली. मग त्यांनी विचार केला की चला आत्ता तर इलेक्शन करायला लागेल, ते पण सुप्रीम कोर्टाचे आदेश आल्यानंतर. हा इलेक्शन खूप वेगळं आहे. असं इलेक्शन महाराष्ट्राने कधीच बघितलेलं नाही, दोन्ही बाजूने. पहिलं म्हणजे महाराष्ट्राच्या हितासाठी मुंबईवरती जे संकट आलेलं आहे, मराठी माणसांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यासाठी दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहे. आणि त्यासाठी तुमचं सगळ्यांचं, दोन्ही पक्षाचं अभिनंदन आणि खरंच मनापासून शुभेच्छा. आज सगळ्यांना माहिती आहे की ठाकरे समोर आले आणि जिथे ठाकरे आहेत, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरांनी कोणी बघण्याची हिंमतच करू शकत नाही. दुसरीकडे खरंच सगळ्या अर्थाने वेगळं इलेक्शन आहे. कारण जे सत्तेवर आहेत आणि जे आपल्या समोर आहेत, त्यांना स्वतःला खरंच कळत नाही की त्यांनी काय करावं. त्यामुळे सगळंच चालू आहे. आधी मतं विकत घेत होते, आता EVMचा मग घोटाळा केला, मग त्यांनी वोट चोरी केली आणि आत्ता तर उमेदवार चोरीच करून टाकली. म्हणजे बिनविरोध आम्ही निवडणूक जिंकलो. बिनविरोध निवडणूक जिंकण्याचा अर्थ काय असतो, मी दुसरीकडे पण बोलली, ह्याचा मोठा अर्थ असतो. म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आपला महत्त्वाचा हक्क म्हणजे मतदानाचा हक्क असतो. आणि तोच तिकडच्या वॉर्डामधनं लोकांचा हक्क त्यांनी बाजूला केलेला आहे. त्यांना मतदानाचा हक्कच उरला नाही आहे. आणि समजा आज हे लोक मतदानाचा हक्क आपल्याकडनं घेऊ शकतात, तर आपल्याकडनं किती काय काय हक्क घेऊ शकतात ह्याचा विचार आता करण्याची वेळ आलेली आहे. आज आपण कुठचाही वर्ग बघितलं, कोणीही खुश नाही आहे. आजही आपण कुठचंही वॉर्ड बघितलं, आपण त्याच मुद्द्यावरती दर निवडणूक आपण लढतो. आजही आपण आता काय बोलले, पाणी येतं का? पाणी येतं? 24 तास पाणी येतं नाही. आपले रस्ते आहे की खड्डे आहे, हा आपण प्रत्येक भाषणामध्ये बोलतो. आज आपले जे शाळा आहेत, BMC TMC जी महाराष्ट्राचे जे मराठी शाळा आहेत, ते बंद होत आहेत, बंदच झालेले आहे समजा. म्हणजे आपले जे मूलभूत प्रश्न आहे, आजही आपण त्याच्यावरतीच लढतोय. मग इतर विषय आपण कधी त्याचा विचार करणार? आणि महिलांचे विषय, महिलांची सुरक्षतेचा विषय तर भीषण आहे. आज ज्या लोकांवरती जबाबदारी आहे की त्यांनी आपलं सुरक्षतेचा विचार करावं, ती लोकच कोण, त्यांचे उमेदवार कोण? गुंड, ज्यांच्यावरती चोरीचा आरोप आहे, ज्यांच्यावरती बलात्काराचा आरोप आहे, आणि त्याच उमेदवारांना आपण जाऊन मतदान करणार. म्हणजे समजा अशी मानसिकता असेल तर पुढे भविष्यामध्ये आपल्या मुलींचं काय होणार आहे, प्रत्येक आईने त्याचा विचार करायला पाहिजे. आणि समोर आहेत आपले आदरणीय राजसाहेब आणि उद्धव साहेब आणि त्यांचे शिल्लेदार, आपलं दोन्ही पक्ष. आज बांधवांनो आणि भगिनीनो, मला असं वाटतंय की आपल्याला थोडंसं आता बदल पाहिजे. कारण ह्या लोकांना पैशाचं आणि सत्तेचं इतकं माज आलेलं आहे की त्यांना आपण दिसतच नाही. आपली काही पडलेली नाही आहे त्यांना कुठचाही प्रश्न विचारा, ते फक्त म्हणजे त्यांच्याकडे उत्तरच नाही आहे.
त्यांना कुठचाही विचार मंदिराकडे आपल्याला दाखवणार, जय श्रीराम बोलणार, वरती दुसरं काहीतरी आरोप करणार. हो, इतके वर्षानुवर्ष तुमच्याकडे सत्ता आहे ना, तुम्ही काय केलं? तुम्हाला पैसे देण्याची गरज का आली? कारण तुम्ही काहीही जनतेसाठी केलेलं नाहीये. त्यांनी ना मतदारांना गृहीत धरलंय, तुम्हाला मला सगळ्यांना गृहीत धरलंय. त्यांना काहीही पडलेली नाहीये. ते फक्त आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम करताय. आता कुठेतरी बदल हवा आहे. आपल्याला सगळ्यांना पुढचा विचार करून आपल्या समोर अतिशय चांगलं पर्याय आहे. हे जे दल बदलू आहेत, किती दल बदलले, किती पक्ष बदलले हो? 4 पक्ष तरी बदलले. प्रत्येक वेळेला दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन परत उभं राहायचा हेच फक्त हेतू आहे. दुसरं काम करायची कोणाला इच्छा नाही आहे. फक्त निवडून यायचं आणि पैसे कमवायचे. आजही जुईनगर जे आहे, मला तुम्ही सांगा, इथे रिडेव्हलपमेंटचा विषय येतोय पुढे, त्यामुळे तुमची किंमत तर वाढली. आता हे सगळं विषय विचार करून जरा थोडंसं, तुमच्याकडे इतके चांगले आज उमेदवार आहेत, जे इतके वर्ष तुमच्या समोर काम करतायत, सुशिक्षित आहेत, काम करणारे आहेत. तुम्हाला सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे की आता बदल आणायची वेळ आलेली आहे. आणि आपल्याला येत्या 15 तारखेला मशाल आणि रेल्वे इंजिन समोरचं बटन दाबून आपल्या सगळ्या उमेदवारांना जिंकून आणायची जबाबदारी तुमची आहे आणि ते तुम्ही करणार अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय सांगाल, आज तुम्ही नवीन दौरा केलेला आहे, कसा रिस्पॉन्स आहे? मला असं वाटतं की सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर लोकांमध्ये खूप उत्साह आहे. लोक जे आपल्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी युती झालेली आहे, सगळ्या लोकांमध्ये एक आशाचं वातावरण आहे. खूप चांगलं वातावरण आहे. आणि मी फक्त मराठी माणसांचं बोलत नाही, मी सगळ्या सामान्य मतदारांचं बोलते की सगळ्यांमध्ये अतिशय चांगलं वाटतं. तुम्ही आता भाषणामध्ये बोललात की बिनविरोध निवडणूक हे होते, त्यामुळे मतदानाचा हक्क हिरावला जातो. माझं म्हणणं आहे की हे काय एक छोटा विषय नाही आहे, हे खूप मोठा विषय आहे. आज आपलं एक हक्क, मतदानाचा मोठा हक्क आपल्याकडनं जातोय. आज फक्त आपण हे बघतोय की 70 वॉर्डमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेलो, पुढे जाऊन इलेक्शन निवडणूकच होणार नाही, असेच बिनविरोध निवडून येणार सगळे. मग कुठे गेला लोकशाहीचा हक्क? आणि आज एक हक्क गेलं तर पुढे जाऊन किती आपले अधिकार जाऊ शकतात याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. काही सत्ताधारी आरोप करतात की ठाकरेंनी कमवलं, पण सत्ताधारीच सगळे जे उमेदवार ते विकत घेतात. कोणी कमवलं कोणी नाही कमवलं, मला वाटतंय की जे सत्ताधारी आहे, विशेषतः भाजप आणि शिंदे सेनेला भ्रष्टाचार आणि कमवल्याचं बोलण्याचा काहीही अधिकार नाहीये. कारण जेव्हा हे सगळे इतके वर्ष तुम्ही पण होता ना युतीमध्ये, तुम्ही पण होता त्यांचं सगळ्या, तुम्ही एकत्रच होता ना, तर आज तुम्ही फक्त त्यांच्याकडे का त्यांच्यावरती आरोप करतायत? आणि विशेषतः आता गेले इतके वर्ष तर तुम्हीच सत्तेमध्ये आहात, मग पुढे जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुम्ही विकास करतात आणि त्याच्यावरती तुम्हाला जेव्हा अजूनपर्यंत विकास का नाही झाला आणि तुम्हाला प्रश्न करतात, तर तुम्ही दुसऱ्यांकडे बोट दाखवतात. सत्तेमध्ये असणारे 2 मंत्री नवी मुंबईचे एकमेकांवरती आरोप करतात. हो, त्यांच्याकडे कामच नाहीये ना दाखवायला, त्यांनी काही केलंच नाहीये, तर फक्त एकमेकांवरती आरोप करणं हेच त्यांच्याकडे एक पर्याय आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की आज मतदारांना एक चांगला पर्याय शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिळालेली आहे. एक अतिशय चांगली युती प्रामाणिकपणे झालेली आहे. ठाकरे जे भाऊ आहेत ते एकत्र आलेले आहेत, कारण त्यांना महाराष्ट्रावरती जे संकट आहे ते दिसतो आहे आणि मतदारांनी तसंच विचार करावा. ठाकरे एकत्र आल्यामुळे विरोधकांची पोटदुखी झाली.
त्यांची मी जसं बोलले की त्यांना इतके ते घाबरले आहेत की त्यांच्या पायाखालची जमीन सरकली नाही, गेलीच आहे. त्यामुळे हे जे सगळ्यांना विकत घेणं आज ते जे उमेदवारांनाच विकत घेण्यापर्यंत पोहोचले आहेत, म्हणजे ते घाबरलेच आहेत ना आता कुठेतरी. आणि विशेष म्हणजे त्यांना माहिती आहे की मराठी माणसं एकत्र आली तर त्याचा परिणाम त्यांच्यावरती काय होईल ते त्यांना नीट कल्पना आहे. त्यामुळे हे सगळं होतो आहे. सध्या मुंबईमध्ये युपी एमपी मधून जे प्रचारासाठी माणसं आले त्याबद्दल मराठी माणसं एकत्र आलेली आहेत. त्यांना ठाकरे ब्रँडवरती विश्वास आहे. दुसरे जे त्यांना काहीच करायचं असेल ते करू शकतात, पण मतदार आता त्यांना कळलेलं आहे की पुढे त्यांना काय करायचं.